फक्त मराठी. देवाची वारी कीर्तनाची वारी, देवाची वारी कीर्तनाची वारी. बस साधी गोष्ट आहेत. काल्पनिक गोष्टी आपल्याला दुःखाला कारणीभूत ठरतात. कारण काल्पनिक गोष्टीपासून जर दुःख होत असेल तर ज्या गोष्टी दिसत आहेत त्याच्यापासून दुःख होणार कसं नाही. आणखी उदाहरण एक सांगतो ऐका. एका शाळेमध्ये अधिकारी गेले आणि भस्कन एका वर्गामध्ये घुसले. शाळेमध्ये घुसली. शाळेमध्ये मॅडम मुलांना शिकवत होती. अधिकारी आल्यानंतर सर्व मुलं जागेवरून उठून उभे राहिले. एक साथ नमस्ते केला. साहेबांनी सांगितलं बसा, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मुलांना त्याचं उत्तर द्या. म्हटले ठीक आहेत. मग त्या अधिकाऱ्यांनी त्या मुलांना प्रश्न विचारला. सांगा मुलांनो, छोटी छोटी मुलं, अगदी ZP शाळा, छोटी छोटी मुलं. अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला, मुलांनो सांगा, माझा तुम्हाला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? आता छोट्या छोट्या मुलांना काय उत्तर येणार, परंतु एकालाही उत्तर देता आलं नाहीत. बाईला वाटलं आपल्या वर्गाची इज्जत जायला नको, म्हणून बाईंनी त्या मुलांना खुणवलं. मुलांच्या लक्षात आलं नाहीत. बाईंनी काय केलं, आपल्या कमरेला किल्ल्या होत्या, त्या किल्ल्या मुलांना दाखवल्या, परंतु एकाही मुलाचं लक्ष किल्ल्यांकडे गेलं नाहीत. एका मुलाने बघितलं, शेवटच्या मुलाने बघितलं, बाई कमरेच्या किल्ल्या दाखवतात. म्हणून त्या मुलाने, त्याच्या लक्षामध्ये आलं, साहेब मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हटले सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? म्हटले किल्ल्यावर झाला. अरे किल्ल्यावर झाला, परंतु कोणत्या? म्हटले बाईच्या कमरेच्या किल्ल्यावर झाला. विठ्ठल विठ्ठल हो म्हटले इकडे इकडे. त्या मुलाला जवळ बोलवलं. अरे तुला असं शिकवलं जातं, बाईच्या कमरेच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, तुला असं शिकवलं? मुलगा थरथर कापू लागला. साहेब मला काही बोलू नका. का? म्हटले मी या वर्गातला विद्यार्थी नाही. ज्याच्या जागेवर आलो त्याच्या घरी आज लग्न आहेत, ॲबसेंट लागायला नको म्हणून त्याच्या जागेवर आलो. मग त्या अधिकाऱ्यांनी त्या मुलाकडून मोर्चा वळवला बाईंकडे. बाईला विचारलं, बाई तुझ्या वर्गातली मुलं तुला कळत नाही? बाई सुद्धा थरथर कापू लागली. साहेब मला सुद्धा काही बोलू नका, कारण मी सुद्धा या वर्गाची शिक्षिका. माझे पती गेले बाजारला आणि त्यांच्या जागेवर मी आले. बाई सांगते. मग त्या अधिकाऱ्याने कपाळाला हात लावला, खाली बसला. अरे केवढा मोठा गोंधळ शाळेमध्ये, मुलगा खोटा, शिक्षक खोटा. अरे बाई एवढा गोंधळ शाळेमध्ये. समजा आज जर खरोखरचाच अधिकारी जर आला असता, कारण मी सुद्धा त्यांच्याच जागेवर आलो. विठ्ठल मी हे का सांगितलं? विद्यार्थी खोटा, शिक्षक खोटा आणि त्यांना तपासण्याकरता आलेला अधिकारी सुद्धा खोटा. तसं जगत खोटं, जगतामध्ये असलेल्या वस्तू खोट्या आणि त्या वस्तूंपासून होणारं सुख सुद्धा. आणि मग जर असं असेल तर त्या वस्तूंपासून आपल्याला सुख मिळेल का? सुख मिळू शकत नाही. माऊली म्हणतायत, एखादे जर आपण आंब्याची कोय लावली, झाड कशाचं उगेल? बरं, पेरूचं बी जर लावली, कशाचं झाड उगेल? मग संसाराचं मूळ जर दुःखरूप असेल, फळं कशाची येतील? आणि तुम्ही कशाची बघता? सुखाची मिळू शकत नाही, कारण संसार दुःखामुळं चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोटी रात्रंदिवस तळमळ. तुकाराम महाराज म्हणतात, या जगतामध्ये, या संसारामध्ये सुख नावाचं तत्व नाहीत. संसारामध्ये चित्त नसेल तर त्या माणसाला संसारामध्ये किंमत नाही. आणि ते चित्त जर परमार्थामध्ये नसेल तर त्याला सुद्धा परमार्थामध्ये किंमत नाही. म्हणून चित्त महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत, हजारो तीर्थक्षेत्र फिरा, त्रिवेणी संगमावरती जा, परंतु तिथं जाऊन जर चित्त स्थिर नसेल, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी. चित्त जर नसेल तर केलेलं सगळं कर्म व्यर्थ जातं. आम्ही ग्रामीण भागामध्ये कीर्तनामध्ये उदाहरणं सांगत असतो. एक कधीच न येणारा व्यापारी, कापड व्यापारी कीर्तनाला आला. बरे अशी माणसं, पुढारी माणसं नेमकी महाराजांच्या पायाजवळ येऊन बसतात. आला आला बसला, पायाजवळ बसला आणि बसल्या बसल्या कधी कीर्तनाची सवय नाही, बसल्या बसल्या त्याला झोप लागली. आता कापड व्यापारी झोप लागली. आता झोप लागल्यानंतर स्वप्न कशाचं पडलं त्याला? कपड्याचं, दुकानाचं. स्वप्न पडलं दुकानातलं. उन्हाळ्याचे दिवस, भरपूर मोठी पार्टी बस्त्यासाठी आली, सर्वांचे कपडे
पसंत झाले. फक्त आता नवरदेवाचा ड्रेस काढायचा आणि मग नवरदेवाने सांगितलं शेठ हा कपडा फाडा आणि मग शेठने केला वर हात, नेमकं महाराज त्याच्या पायाजवळ त्याच्याजवळ आणि त्याने जसा हात केला महाराजांचं धोतर हातामध्ये. अरे बसलाय कीर्तनामध्ये, चिंतन चाललंय दुकानाचं, म्हणून त्या चित्ताला त्या नामस्मरणाला किंमत नाही, म्हणून चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ. जसं संसारामध्ये चित्ताला किंमत तशीच परमार्थामध्ये चित्ताला किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हो, म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत ऐका, आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा विषाचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. अरे चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध केल्यानंतर जे अंतर शुद्ध आहेत तेच बाहेर आपल्याला शुद्ध वाटतं. जसं महाभारतामध्ये भगवान परमात्मेने दुर्योधनाला आणि धर्मराजाला सांगितलं, अरे या नगरीमध्ये दुष्ट किती बघ. अर्जुनाला सांगितलं, धर्मराजाला सांगितलं या नगरीमध्ये वाईट किती बघ, आणि दुर्योधनाला सांगितलं चांगले किती बघ. दुर्योधनाला एकही चांगला भेटला नाही आणि धर्मराजाला एकही वाईट भेटला नाही. कारण चित्त शुद्ध असेल, आत्मिक चित्त जर शुद्ध असेल तर बाहेरही त्याला शुद्ध दिसतं. आतून जर चांगला असेल बाहेरचेही माणसं चांगली दिसतात. म्हणून चित्तावरती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जोर दिला, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हटले का हो, या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आमचं हित काय? अभंगाचं 3रं चरण. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मन एकविध, करोनिया मन एकविध, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. करुणिया मन एकविध, करुणिया मन एकविध, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. हो, जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आपल्या हिताचा विचार सांगतायत. या जगतामध्ये आपल्या हिताचा विचार फक्त संत सांगतात. आईबाप नाहीत, जगत नाहीत, न आपले सोयरे धायरे, कारण माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची, हे सुखाचं साधन आहेत. कारण ज्ञानेश्वर महाराजच एका ठिकाणी मग वर्णन करतायत किंवा मदलासामध्ये वर्णन केलं जातं, जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा मानित. एक ठिकाणी प्रसंग आलेला आहे रामायणामध्ये, ज्या वेळेला वाल्या कोळी ज्या वेळेला लुटमार करायचा, एक दिवस नारदाने विचारलं, का रे वाल्या एवढी तू पाप करतो, एवढी पाप तुला भोगावी लागतील. म्हटले महाराज मी घरच्यांसाठी करतो. अरे घरचे तुझ्या पापाचे वाटेकरी होणार नाहीत. वाल्या कोळी म्हटलं मी घरी जाऊन विचारतो. घरी गेला वाल्या, आईबापाला विचारलं, बायकोला विचारलं, मुलांना विचारलं, सर्वांनी एकच उत्तर दिलं, तुमचं काम आहे तर आमचं भरण पोषण करण्याचं. शॉक बसला वाल्याला, अरे या जगताकरता या संसाराकरता राबतो आणि माझ्या या कर्माच्या भागीदारी होत नाही. शॉक बसला आणि संसारातून बाजूला आले. अरे या संसारामध्ये माणसाचा फक्त उपयोग केला जातो. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण रस पितो ना, कशाचा? ऊसाचा. काय करतो तो ऊसावाला? साळलेला ऊस सरखामध्ये घालतो आणि त्याचा काय काढतो? एकदाच घालतो का? अनेक वेळेला नाही. जोपर्यंत त्या ऊसाचा रस निघत नाही, बंद होत नाही, तोपर्यंत त्याला चरखामध्ये घातलं जातं. तसं या जीवाला संसारामध्ये जोपर्यंत द्रव्याची प्राप्ती संसारामध्ये होते तोपर्यंत संसारातली माणसं त्याला विचारतात. द्रव्य संपलं, त्याची किंमत संपली. विठ्ठल म्हणून आपल्या हिताचं कारण हे शोधू शकत नाहीत. आपल्या हिताचं कारण फक्त संत सांगू शकतायत. कारण संत हे एका कोर्टातले वकील आहेत. आपण आता कोर्टामध्ये उभे आहेत. एका बाजूला संसार आहेत, एका बाजूला देव आहेत. या देवाचा आणि संसाराचा संबंध करून देण्याचं काम संत करतात, वकील करतात. वकील जसं एखाद्या संकटातून जीवाला बाजूला करतात. आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे, एकाने नवीन बैलजोडी घेतली
रेसची बैल घेतली, घरी आला, बैल जुंपले, गाडी कशी पळते म्हणून गाडीला बैल जुंपले, आता गाडीमध्ये बसणार तर बैल उधळली, एवढी उधळली, कसा तरी गाडीमध्ये बसला, एवढी बैल उधळली, गलीतून गाडी पळू लागली, बाजूला वा बैल उधळली, बाजूला वा बैल उधळली, सर्व माणसं बाजूला झाली, एक बाई होती ती काय बाजूला झाली? म्हटले मी का बाजूला होईल, रस्ता का तुझ्या बापाचा आहे, मी नाही होणार बाजूला, नाही झाली, बैलगाडीने ती बाई उडवली. बाईने सांगितलं माझा पाय मोडला, हात मोडला, डोकं फुटलं, सगळी भरपाई तुला द्यावी लागेल. त्या शेतकरी दादाने सांगितलं बाई मी ओरडत होतो बाजूला व्हा, तुम्ही ऐकलं नाहीत, माझा दोष नाही. बाईने सांगितलं मी केस करते. वकील बघितला, केस टाकली, आणि केस टाकल्यानंतर वकील साहेबांनी सांगितलं बाई घाबरू नका, तुम्हाला पैसे मिळून देतो. या शेतकऱ्याच्या वकिलाने सांगितलं काय घडलं सांगा. म्हटले असं घडलं, काळजी करू नको, कोर्टामध्ये फक्त गप्प उभं राहायचं, काही बोलायचं नाहीत. कोर्ट भरलेला आहे, एका बाजूला बाईचा वकील, एका बाजूला शेतकऱ्याचा वकील. बाईचा वकील विचारतो बाई शेतकरी दादा बैलगाडी तुमचीच का? एक नाही दोन नाही. अमुक नाव तुमचंच का? एक नाही दोन नाहीत. हे बैल तुमचेच का? एक नाही. आणि मग बाई उठली ना, बाई म्हटले आता बोल ना. तेव्हा लई ओरडत होता बाई बाजूला हो, बाई बाजूला हो. जज साहेब म्हटले बाई तो म्हणत होता का बाजूला हो? म्हटले हो. मग जा घरी तू, कारण इथं केस तुझी हरलेली आहे. जसे कोर्टामधून वकील संकटातून बाजूला करतात, तसं या जगतामधून आपल्याला दुःखातून बाजूला खऱ्या हिताचं चिंतन संत सांगतात. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. या संपूर्ण अभंगाचं तात्पर्य एवढंच आहे, अमोल किमतीचा नरदेव भेटला आणि त्याच्यामध्ये अल्प आयुष्य आपल्याला भेटलेलं आहे, त्या आयुष्याचा नाश करू नका. ज्या गोष्टीचं संसारामध्ये आणि परमार्थामध्ये दोन्हीकडं सारखीच किंमत आहेत, अशा चित्तावर लक्ष ठेवा आणि ते चित्त आपलं स्थिर करा, शुद्ध भावाने जीवन जगा. आणि तुकाराम महाराज म्हणतायत तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, असा व्यापार करण्याकरता इथं आलेलो आहोत. सुंदर अशा प्रकारचं जीवन जगा, नामस्मरण करा. ज्याने आपल्याला नरदेव प्राप्त करून दिला त्याचं चिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणा अशा विषयाचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, करुण्या मन शुद्ध व्हावे. हित ते करावे देवाचे चिंतन, करुण्या मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. या संपूर्ण अभंगाचं तात्पर्य सांगितलेलं आहे. अमोल किमतीचा नरदेव, त्याची किंमत जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला उपदेश करतात. निश्चित आपण सुद्धा आपल्या मानवी देहाची किंमत जाणून उर्वरित आयुष्याचा नाश करणार नाही, उर्वरित आयुष्याचं सत्कारमी आपण आयुष्य लावणार असा भाव या ठिकाणी व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लेकुरे वेडी वाकुळे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार व्याकुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा रख पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. कली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तर मंडळी आजच्या भागात आपण निरोप घेतोय. उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत संतांच्या उपदेशावर चालत राहू आणि पांडुरंगाचरणी लीन होऊ.